मीराताई, गुड मॉर्निंग. अगदी वेळेत आलात. ते सगळ्यात आधी चहा घ्या, नंतर बाकी सगळ्या कामाला लागा. काय झालं, असं का बघताय? अहो कशाला केलं इतकं सगळं? मी केलं असतं ना एक एक मिनिट. अगं त्यात काय एवढं, सवय मला सगळं करण्याची. मान्य आहे तुम्हाला सवय आहे, पण इथे सकाळ होत नाही लवकर. 11 शिवाय कुणी उठतच नाही. दुर्वा 10ला उठते. 10? हो. आणि मग शाळेत? शाळेत जाते, पण सगळं करून द्यावं लागतं आपल्याला. आणि ती कोणाचं ऐकत नाही, फार हट्टीपणा करते. हो, पण शाळेत जाते 11 पर्यंत. आणि राहिल्या उत्तराताई, ते सगळं त्यांच्या मूडवर अवलंबून आहे. म्हणजे त्यांना कधी काहीही हवं असतं. आणि तुझे दादा, ते कधी उठतात आणि त्यांना काय काय आवडतं खायला? खरं सांगू का, त्यांचं ना मला कळतच नाही. कधी कधी सकाळी उठतात, जिमला जातात, फिरायला जातात किंवा तासनतास फोनवर बोलत असतात. रात्रभर काम करतात. नाहीतर मग कधीतरी घरी नाश्ता करतात किंवा बाहेरूनच नाश्ता करून येतात. म्हणजे ना नेमकं खायला करावं की नाही करावं हा प्रश्नच पडतो मला. म्हणजे केलं तर वाया जातं, आणि नाही केलं ना त्या दिवशी नेमके दादा ओरडतात की करून ठेवायला काय झालं तुला. नको काळजी करू, आता मी आले ना, मी करेन सगळं नीट. हो खरंच. आणि किचन काहीतरी आज वेगळंच दिसतंय. आणि ताई, फोडणीचा वास पण छान येतोय. हा, थँक्यू. खरं तर मला आपल्या माणसांची काळजी घ्यायला ना खरंच खूप आवडतं. बाय द वे, तुझ्या दादांसाठी उपमा करायला ठेवलाय, तू लागू देऊ नको. हो. तुझा चहा घेऊन झाला की मला थोडा कांदा चिरून दे. आणि महत्वाचं, दुर्वाला दूध द्यायला विसरू नको. दुर्वा आणि दूध नाही घेणार ती. नाही, पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करते रोजच्या सारखा. बरं ठीक आहे, मी आलेच. उत्तराताईंना चहा देऊन. हो. उत्तराताईंना चहा? ताई, उत्तराताईंना चहा नका देऊ. ना ऐकताच गेल्या. गुड मॉर्निंग. चहा. हा काय चहा आहे का? काय झालं, चांगला झाला नाहीये का? अगं किती साखर, किती उकळवलायस तू? हा, असा चहा घेतेस तू? हो, सॉरी सॉरी, विसरलेच मी. मिडल क्लास आहेस ना तू. तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलंय ते. कशी राहतेस ग? आता इथे आलीयस ना, तर जरा नीट राहत जा, इथल्यासारखी. हा, हो, शिकेन मी इथल्याप्रमाणे. तुम्हाला कसा चहा लागतो सांगा ना, मी लगेच करून आणते. हो, तो तर करावाच लागणार आहे. त्या गीताला विचार, ती सांगेल तुला मला कसा चहा लागतो ते. आणि नाही आवडला ना, तर तुझ्या डोक्यावर होती ना चहा. मीरा, कसली फनी दिसशील ग तू. नाहीतरी सौंदर्य आणि तुझा काही संबंध नाहीच आहे. दादाने काय पाहिलंय ना तुझ्यात, कोणाच ठाऊक. वायदा, ते कशी झाली पहिली रात्र? मी दुसरा चहा करून आणते लगेच. अगं काय घाई आहे? हा, मीरा, काल रात्री काय झालं ना ते पाहिलं मी. काय ना मीरा, आपलं लग्न झालेलं असताना आपल्या बायकोचे परपुरुषाशी संबंध आहेत म्हटल्यावर कोणता नवरा सहन करणार ना. मीरा, दादाला ते पत्र मीच दिलं होतं. मला त्याला पुन्हा भडकवायला वेळ लागणार नाही. तेव्हा नीट राहायचं, नीट वागायचं इथे. नाहीतर इथून बाहेर जावं लागेल. पुन्हा जा मग तुझ्या त्या. हे काय नाव, काय त्याचं? काय नाव? नाव काय सांग ना, काय नाव आहे? नाव काय आहे? आदित्य. हा, आदित्य. मस्त आहे, मस्त आहे. मीरा, दादा काल रात्रीच तुला घराबाहेर काढणार होता. मी म्हंटल राहू दे, मला पण जरा टाइमपास हवा ना. म्हंटल राहू दे.
आता आपण चहाचा खेळ खेळूया. मी मस्तपैकी गाणं लावते आणि ते गाणं संपायच्या आत माझ्यासाठी चहा घेऊन यायचा. काय? हा, मी आणते लगेच. अगं थांब, गाणं तर लावू दे. हा, एक मिनिट. नाहीतर आपण आता असं करूया की मी गाणं लावलं की तू चालायचं आणि गाणं थांबवलं की तू थांबायचं. हा, चल चल, असंच करूया. मीरा, आता लास्ट. हा, 1 2 3. काय ग मीरा? चहा नाही घेत मी, ब्लॅक कॉफी घेते. पण आता नकोय मला. जा तू, जा. अरे सॉरी, माझं लक्षच नाही गेलं. तुम्ही कधी आलात? हे सगळं तू केलंस? मी उपमा पण केलाय. तुम्हाला भूक लागली असेल ना, खाऊन घ्या. की तुम्ही फ्रेश होता आणि नंतर खाता, कसंही म्हणजे. सॉरी, तुम्हाला चालतो का उपमा? बऱ्याच काळानंतर या घरामध्ये उपमा केला गेला. मग नक्कीच आवडेल तुम्हाला. हे सगळं तू ठरवणार? सॉरी. काल रात्री एवढं सगळं घडलं तरी सकाळी उठून तुम्हीच म्हणालात ना, सिद्ध कर. ताई, घ्या. दुर्वा दूध पीत नाहीये, मी बोलले होते तुम्हाला. सगळं नाहीच घेत ती, नाहीच घेत. हट्टी मुलगी आहे आणि जे काम आपल्याला जमत नाही ते करायचंच कशाला? आणि ते असं कसं ऐकत नाहीये ती? आधीच तब्येत बरी नाहीये तिची. काल रात्री सुद्धा फारसं खाल्लं नव्हतं तिने. मी देते तिला दूध. हे बघ, माझंही ऐकत नाही ती. तुझं काय ऐकणार आहे? मी येण्याआधीच सगळं केलं होतं ताईंनी. मला करण्यासारखं काही ठेवलंच नाही. खरंच खूप चांगल्या आहेत मीराताई. सगळं अगदी मनापासून करतायत. किती काळजी घेतायत घराची, घरच्या माणसांची. गुड मॉर्निंग. चला दूध पिऊन घ्या. काय गो, तुझा फेवरेट गेम खेळतेस का? हे मला पण शिकव ना गेम, प्लीज. बरं, मी इथे बसून बघते, चालेल? हो, थँक्यू. अरे बाप रे, अगं कसला कठीण आहे गेम आणि तू काय भारी खेळतेस. हो, आणि नेहमी मीच जिंकते या गेम मध्ये. बस वाटलंच मला तूच जिंकत असणार. हे म्हणजे आता ही लेवल जिंकल्यानंतर नेक्स्ट टास्क. हो. अरे यार, शिट, आता का मागे पडतोय हा? उडी मारता मारता पडला खाली. अरे बाप रे. ए, मला काय वाटतं तू जरा दमला असेल अगं पळून पळून. तू एक काम कर ना, त्याला आराम करू दे आणि तू हे दूध पी घे. नाही, मला आत्ताच खेळायचा तो गेम. अगं ऐक तर माझं एकदा. तुला दूध प्यायला ब्रेक हवाय ना, तसं त्याला पण ब्रेक लागेल ना. थोडा आराम करू दे त्याला. त्यांनी आता उडी मारायला चुकला नसता ना, तर मी जिंकले असते हा गेम. अगं माहितीये मला, तू तर जिंकणारच होतीस. पण तू हे दूध पिणार आहेस ना, तोपर्यंत त्याला त्याचं फेवरेट फूड खाऊ दे ना. त्याला काय आवडतं बाय द वे खायला? लस्सी आवडत असेल? आपण एक काम करूया, त्याला तर लस्सी देऊया. नेक्स्ट राऊंडला आपण त्याला बासुंदी देऊया आणि त्यानंतर श्रीखंड देऊया, चालेल? याहू, म्हणजे मी जिंकणार.
ऑफकोर्स जिंकणार. आणि हे जिंकल्यानंतर संध्याकाळी खाली फ्रेंड्स सोबत खेळायला जायचं. चालेल? ओके देते दूध. घे. गुड गर्ल. हे घे खेळ. येस मी जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी जिंकले. गुड 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 गुड. चला तयारीला लागा, जायचं ना शाळेत. गीता, काय दादा? हे कोणी केलं? कोणी केलंय? मी नाही, मीराताईंनी केलंय. मीरा, हे सगळं काय? मीच तयार ठेवलं होतं हे सगळं. कोणीच सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला? मला वाटलं तुम्हाला बरं पडेल म्हणून. माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला मला चालत नाही. कळलं? कळलं का? मग बोल. कळलं. तुला काय वाटलं ते असले धंदे केल्याने माझं तुझ्यावर प्रेम बसेल? तू माझं मन जिंकून घेशील? प्रेम मन असं नाही जिंकताय, ते मुळात असावं लागतं. खरंच सॉरी. काय सॉरी? काल रात्रभर ती चिठ्ठी वाचत बसलो तुम्ही, पुन्हा पुन्हा वाचली. मला माहितीये आजही आत्ताही तुझं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तुझा काय नाव काय? आदित्य. अरे वा, त्याचं नाव कसं पटकन ओठावर आलं नाही? याचाच अर्थ तो तुला अजूनही तितकाच आवडतो. तुझं त्याच्यावरच प्रेम आहे. ही नाटकं कशाला? आदित्य आदित्य म्हणत बस. प्रेमाने म्हण, हसत म्हण, आनंदाने म्हण, म्हण सतत त्याचं नाव आदित्य. आदित्य आदित्य. बोल आदित्य, बोलवलंस का? हे काय? हे काम पूर्ण का नाही झालंय? कालची डेडलाईन होती ना. अरे हे तर मधुरा कळणार होती. मला वाटलं तिने केलं असेल. तू का नाही चेक केलंस? तू चेक करून माझ्याकडे पाठवायला हवं होतं ना. तिला पाठव, लगेच पाठव. हो. आता हिला काय बोलणार? हिला काही बोललं तर 10 प्रश्न विचार. हाय आदित्य, आली ना तुला माझी आठवण? आणि थँक गॉड तूच मला बोलावलंस, नाही तर मी काहीतरी कारण काढून येणारच होते. चल घे कॉफी, घे कॉफी आणली. काय चाललंय तुझं? हे काम पूर्ण का नाही झालंय अजून? अरे आदित्य किती काम काम करतोयस, जरा वेळ ते बाजूला ठेव ना. आणि मी तुझ्यासाठी एवढी कॉफी आणली आहे त्याचं काहीच नाही ना तुला? मधुरा, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. हे काम कालच व्हायला हवं होतं ना. नको ना चिडूस माझ्यावर. असा चेहरा तुला अजिबात सूट करत नाही. आणि आपल्या होणाऱ्या बायकोवर असं वैतागतं का कोणी? मधुरा, बिहेव. ऑफिस आहे. सो ऑफिसमध्ये प्रेमाच्या गप्पा करायच्या नाही असं असतं का कुठे? आदित्य चिल. काय चाललंय तुझं? काय चाललंय? हा मेल आज जाणं खूप इम्पॉर्टंट होतं, कळतंय का तुला? आणि तुला माहितीये क्लायंटला दिलेल्या कमिटमेंट मध्ये उशीर झालेला मला अजिबात आवडत नाही. तू असंही किती क्यूट दिसतोस. तुझं काय चाललंय मधुरा? हे बघ,
तुझ्या कामाच्या बाबतीतला हा ऍटिट्यूड मला अजिबात आवडत नाहीये, कळतंय का तुला? पण मी आवडते ना तुला, बस. आणि उगाच मी कॉफी हॉट आणली. मला माहित असतं तुझं डोकं इतकं गरम आहे ना, तर मी कोल्ड कॉफीच आणायला हवी होती. आणू का कोल्ड कॉफी? मागू? मधुरा प्लीज प्लीज कामात लक्ष दे. आदित्य, तेच तर करते ना मी. माझं लक्ष पूर्णपणे कामावरच आहे. मला माझं काम खूप आवडतं, पण कामालाच वेळ नसतो ना माझ्या कामाकडे लक्ष द्यायला. इनफ मधुरा, इनफ. तुझा बॉस म्हणून तुला सांगतोय, मला अजिबात हाय काय चालणार नाहीये. हे बघ, आपण इथे काम करतो आणि कामाच्या ठिकाणी मला असल्या गोष्टी नको आहेत मधुरा, प्लीज. ओके, या गोष्टी आपण ऑफिस संपल्यावर करूया. चल आदित्य सर. सर, भोसलेंचा कॉल आला होता, तर त्यांना परवा मीटिंगसाठी बोलवायचं आहे का? अरे मला काय विचारतोय? शेड्यूल बघून प्लॅन कर ना. या असल्या बारीक सारीक गोष्टी मला विचारणार तू आता? ठीक आहे सर, करतो मी. म्हटलं एकदा तुमच्या कानावर घालतो. पण सर, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? सॉरी. बोलावतो त्यांना मीटिंगला. ओके सर. आता यांना काय सांगणार? यांना आतापर्यंत मेल जायला हवा होता. हॅलो सर. हाय. हो 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 सर, मी 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 पाठवतोच आहे मेल. नाही, जरा क्रॉस चेक करत होतो. सर सॉरी, जरा उशीर झाला मेल करायला. हां हां, मी लगेच पाठवते. हो सर, हो. या, थँक्यू सर. हां, बाय बाय. सगळ्यांना सांग मी मीटिंगला बोलावलं. गेले काही दिवस मी ऑब्झर्व करतोय, आपल्या ऑफिसमध्ये एका प्रकारची लिथार्जी आली आहे. हे असं का होत आहे? मी आदित्य म्हणून तुम्हाला समजावलेलं कळत नाहीये का? की बॉस सारखं वागू मी? मला आत्ता आपल्या क्लायंटचा फोन आला होता, त्यांना कसं बसं समजावलं मी. हे असं का होत आहे? दिलेली कामं वेळेत का पूर्ण होत नाहीयेत? टाइम कमिटमेंट हा आपल्या ऑफिसचा USP आहे. त्यासाठीच आपण ओळखले जातो, आणि तेच जर होणार नसेल ना, तर आपल्या सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे. या आठवड्यात 2दा लेट झाली आहेस तू. सर मी कारण नको आहेत मला, प्लीज प्लीज. शशांक सरांनी ही कंपनी जिथे नेऊन ठेवली आहे ती मेंटेन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. या अशा छोट्या छोट्या गोष्टींचे घोळ होतात आणि त्याचा परिणाम कंपनीच्या ग्रोथवर होतो. पण आता बास झाला, बस. यापुढे जर हयगय झाली तर मी डायरेक्ट शशांक सरांनी रिपोर्ट करेन, आणि मग ते जो काय निर्णय घेतील ना, तो तुम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल. आणि हे माझ्यापासून इथे काम करणाऱ्या शिपायापर्यंत सगळ्यांना लागू असेल. मधुरा, हे तुझ्यासाठी पण आहे. सॉरी आदित्य, पण मला असं वाटतंय काही पर्सनल रिझन्समुळे तुझी चिडचिड होते. इथे असलेले सगळेच कंपनीवर प्रेम करतात आणि आपलं कामही मनापासून करतात. मी ते नाकारत नाहीये मधुरा. मला फक्त एवढंच म्हणायचंय की कामं वेळेत पूर्ण करा, प्लीज. तुला काल दिलेलं काम जर तू पूर्ण केलं असतंस ना, तर आतापर्यंत मेल गेला असता. का नाही केलंस?